हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता मी साडी वगैरे घालून कुठे निघाले, म्हणजे नेसून कुठे निघाले, तर हा शनिवारचाच व्लॉग आहे. तर आम्ही भाजी आणायला चाललो होतो. शनिवारचं फिक्स आमची ड्युटी आहे की त्यांना सुट्टी असली की मग आम्ही भाजीला वगैरे सगळं आणतो. तर इथे आवरून वगैरे मग आम्ही दोघे निघालो. मुलं शाळेत गेलेली त्याच्यामुळे बघा माझा पदर, आणि मुलं दोघं पण शाळेत गेलेली, त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन यावं. आणि हृदयच्या येण्याचा टाईम पण होत होता. तर इथे आम्ही निघालो आहे आता. आणि थोडासा मला तब्येतही बरी नव्हती, सर्दी खोकला वगैरे मला झाला आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाजात पण माझ्या फरक येत असेल. तर इथं आम्ही आता निघालो. मग पटकन जाऊन भाजीला वगैरे आणलं. आणि इथे तोपर्यंत हृदय आलेला होता. हृदय तोपर्यंत वरती आम्ही रोडला कोपऱ्याला दिसायला, आणि तोही तिकडून यायला बरोबर गाठ पडली होती. मग बरोबर आलो. आणि म्हणजे भाजीला वगैरे मी सगळं आठवडाभर जावं असं आणून ठेवलं. आणि हे मनी प्लांट मी चोरून आणलेलं आहे, पण तेही उडून गेलं. काय जाऊ देत, आता काय करणार. उसळ वगैरे म्हणजे मुलांना डब्याला पण द्यायला. आणि हृदय आणि परीला फ्लॉवरची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे फ्लॉवर बघून वगैरे. आणि खूपच फ्लॉवर वगैरे आता सध्या खूप महाग आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळी फळं होती आणि टोमॅटो होते. टोमॅटो पण परीला खूप आवडतात खायला. आणि केळी ही कंपल्सरी आमच्यात असते. मग हे लिचीचं फळ पण आम्ही आणलं होतं. ह्याला लिचीच म्हणतात ना का? हो, तसं बहुतेक मला वाटतं. आणि इथं हृदयची चालली होती बडबड. आणि हृदयचा डबा 15 ते 20 दिवसानंतर त्याची डबा, टिफिन बॅग आणि बॉटल हे सगळं त्याची जी टिफिनची बॅग आहे ना, तो गाडीमध्येच विसरून आला होता. सगळं हुडकलं वगैरे पण सापडली जाऊ देत म्हटलं. मग तो आल्या तो तेच विचारत होता की माझा डबा वगैरे तो धुतला का, असं तसं. तर इथं बघा सगळ्या भाज्या मी आणलेल्या आहेत. आणि ह्याची दोडका, शेवगा वगैरे हे ह्यांच्या फेवरेट आहे. आणि हृदयची इथं बडबड चाललेली होती, मला हे दे ते म्हणजे लिची आहे ती काढून दे, मला खायचे म्हणून त्याचं चाललं होतं. आणि इथे केळी खायला सुरुवात. बघा आता त्याची नाटकं कशी आहेत ती. नकरा, हां नकरा, हां नकरा. मग दिदीची उशिरा सुटणार आहे शाळा. मग 1ला म्हणजे उशीर म्हणजे ते 1 वाजता म्हणजे उशीर. खावा. इथे आता हृदयच्या नखरे जर बघत बसलं तर बाकी सगळ्या कामांना उशीर होईल. मग नाश्ता करून गेलेलो, तर पटकन आल्यानंतर शेवगा कापून मी उकडायला ठेवला आणि भाकरी करायला घेतल्या. म्हणजे भाकरी होईपर्यंत भाजीला वगैरे फोडणी देऊन मग पटकन भाजीला, म्हणजे ते उकळल्यानंतर किती वेळ लागतो त्याला शिजायला वगैरे, तर पटकन भाकरी वगैरे टाकून घेते. आणि इथे माझा दुसराही ट्रायपॉड आता तुटलेला आहे. तर जाऊ दे, जसं आहे तसंच आता मी थोडे दिवस ॲडजस्ट करणार आहे. आणि आज म्हटलं की साडी असंच राहू द्यात आणि सगळी कामं आपण करून बघूयात, आपल्याला कसं वाटते, कम्फर्टेबल वाटत असेल तर मग इथून पुढे थोडंसं हळूहळू आता सवय लावून घेणार आहे मी. कधी साडी, कधी ड्रेस, कधी गाऊन, हे सगळंच वापरायचं. कारण यांना तर साडीच आवडते. आणि हे म्हणतात की जेवढं जमेल तेवढं साडी घालत जा, छान वाटतं, असं तसं. पण ठीक आहे, मला कम्फर्टेबल नाही वाटत, कामं पटकन उरकत नाहीत त्याच्यामुळं. मग आणि सवय असली की मग काय नाही, हळूहळू थोडीशी सवय होईल. आणि माझी तब्येत खरंच नरम गरमच, अजूनही माझी तब्येत ठीक नाही आहे. घसा वगैरे माझा बसला आहे, त्यामुळे असंच चालू आहे माझं सगळं काम. इथं आता पटकन भाकरी वगैरे टाकते आणि मग त्यांना जेवायला वगैरे देऊन मग बाकीचे कपडे वगैरे हे सगळंच माझं राहिलेलं आहे. आणि भाकरीचं म्हणजे मला आहे ना, लग्नाच्या अगोदर अजिबात भाकरी वगैरे येत नव्हत्या, कारण तिकडे मम्मीच्या इकडे कोणी भाकरी वगैरे खातच नव्हतं. तर त्यामुळे मला भाकरी येतच नव्हत्या. मग हळूहळू मी शिकले इथे. पण पहिला तर जमत नव्हतं, तेव्हा आईच करत होत्या गावाकडं. मग तिथेच मी शिकले हळूहळू. मग इथं सगळं ताट वगैरे रेडी केलं ना, यांचं खूप असतं. सकाळी मुलांना शिरा जो केला होता तो यांना शिरा, आणि हे सगळं दिलं आणि हे जेवायला बसले. मग जे पालकच्या पुऱ्यांचं जे पीठ होतं ना, ते मी तसंच ठेवलं होतं. थोड्याशा त्यांच्या पुरत्या करून मी गेले होते. आणि इथे दूध पण आलं होतं, दूध तापायला ठेवलं. आणि ह्या पुऱ्या सगळ्या तळून घेतल्या. आणि इथं हृदयची बघा कशी मस्ती चाललेली आहे. ह्याचं कॅमेरा चालू झाला ना की ह्याची ॲक्टिंग चालू होते, ह्याच्यातलं ॲक्टिंग बघा. आता ओरडते तरी खूप नखरे करतो हा. आणि नौटंकीच आहे, बघा तुम्ही आता पूर्ण.
त्यांना जेवायला वगैरे देऊन मग मी पटकन कपडे वगैरे देऊन टाकले आणि ते कपडे वाळू घालतो आहे. आणि ह्याचं मध्ये मध्ये असताच माझ्यासोबत, तो मी काहीही काम करू देतो माझ्यासोबतच असतो. त्याला स्कूलचे कपडे काढ बाळा म्हटलं तर तो म्हटलं की नाही मला पप्पाने असेच ठेवायला लावलेत. मग मी काय तोवर माझं काम आवरेपर्यंत म्हटलं ठीक आहे याचं बघू जाऊ दे, तोपर्यंत काढलं तर ठीक आहे आणि नाहीतर बघते आता. म्हणून मग मी थोडा वेळ जाऊ दे म्हटलं, खेळू दे, ह्याचं काय चालली ना मस्ती ती होऊ देत, तोपर्यंत माझं काम उरकल. मग ह्याचं बघा आधीमध्ये मुद्दा पुन्हा असा फिरतो, नखरे करतो. आणि इथे आता सगळं झालं, मी थोडा वेळ बसले आणि पाणी वगैरे पिले आणि बघा कपडे वगैरे वाळू घातलेलं. ऊन मस्त पडलं होतं, ऊन पडल्यामुळे इथे सगळं पाणी ओतून मी ना जे आपलं राहतं ना कपडे धुतल्यानंतर ते पूर्ण ओतून घेते आणि आवरते. तर आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. भाजी वगैरे सगळं आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. हे निवडूनच ठेवून टाकते, म्हणजे आता इथं दूध उकळले सगळे असं बंद कर. हे आमचं आहे आणि हे वर्षाताईचं आहे, ते नाही येत घरी म्हणून मीच घेतलंय ते. इथं भांडी वगैरे पण घासली, सगळं आवरलंय आता. हे आता भाजीपाला तेवढा भरून ठेवला की मग झालं. परी येईल आता, परीचा पण टाइम झालाय. आज म्हटलं साडीवरच करून बघूया. बघा मम्मीची साडी मी घातली आज. परत म्हटलं राहू देत भाज्या वगैरे आणि पहिलं आपली थोडीशी पेटपूजा. आणि मग हृदयलाही पालकपुरी आवडतात, तर तो म्हटला मम्मी मला दे. तर मग म्हणलं ठीक आहे, त्याच्यासोबत आपणही उरकून घेऊ. मग ते झाल्यानंतर मग तोपर्यंत एकही 12-12:30 वाजले होते ह्या टायमिंगपर्यंत. आणि माझं काय अजून जेवण वगैरे नव्हतं, त्यामुळे मग म्हटलं पटकन पहिला खाऊन घेऊया. आणि दोघांचं आमच्या चाललं होतं. ह्याचं खूप नाटके असतात, ह्याचे नखरे जर बघायला गेलं ना तर एवढं खूपच मजा करतो आणि हुशार आहे, खूपच ॲक्टिव्ह येतो. आणि त्याच्यामुळे ना त्याचं मस्ती केलेली आवडते पण. आणि खूप 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 बोलतो तो, इतकी बडबड करतो ना. त्याचं जर एखाद्या वेळेस मी दाखवेन बोलायला लागला ना तो इतका बोलतो की समोरचा माणूसही कंटाळून जातो. तर आम्ही खाऊन घेतलं हे सगळं आणि मग मी भाज्या वगैरे नीट करायला घेतल्या. आता पटकन ह्या भाज्या वगैरे. आणि शनिवारचं आहे ना मला मशीनवर वगैरे बसायला अजिबात मिळत नाही आणि मी बसायलाही जात नाही, जाऊ देत म्हणते. कारण बघा इथं हृदयचा कॅमेरा चालू झाला की याची नाटकी खरंच खूप नाटकं आहे त्याची. तर कॅमेरा बघितला की चालूच होतं ह्याचं. मग मी पटकन भाज्या वगैरे आणि अजिबात मी करत नाही. आणि इथं हृदयचं बघा आता मस्ती. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझे व्हिडिओ हे कसे वाटत आहेत तुम्हाला हे मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. इथे पप्पाचं TV बघणं चालू होतं तरीही हृदयची बडबड बघा, पिझ्झा देतो, हे देतो, ते देतो, नक्की बघा. तर धन्यवाद. स्वामी समर्थ. तर एक कमेंट नक्की करा की तुम्हाला हृदयची मस्ती कशी वाटते. आणि माझं काम उरकतच नाही, कितीही दिवसभर जरी लागलं तरी अजिबात उरकत नाही. आणि इथं बापलेकाची प्रेम चाललेलं आहे. परी इथे झोपलेली होती आणि यांना सगळ्यांना सवय की रजाई वगैरे पांघरूनच झोपतात हे. तर चला बाय. तर मग कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये खरंच नक्की आठवणीने कमेंट नक्की करा.